अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी आयोजित परीक्षा देण्यासाठी गुरुवारी शहरातील तक्षशिला पॉलिटेक्निक परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या परीक्षार्थी महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट नसल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला। त्यामुळे काही वेळाकरता या परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता। परीक्षार्थी महिलांच्या म्हणण्यानुसार विवाह प्रमाणपत्रासाठी यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत। परीक्षा केंद्रासाठी बुलढाणा, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद तसेच इतर विविध जिल्ह्यातील महिलांनी आपला जिल्हा परीक्षा केंद्र म्हणून निवडलेले असताना देखील त्यांना अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले। तसेच 2 दिवसापूर्वीच ऑनलाईन प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून त्यावरही विवाह प्रमाणपत्रासंदर्भात कोणत्याही सूचना नसल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे। तर एका विधवा परीक्षार्थी महिलेलाही विवाह प्रमाणपत्रासाठी परीक्षा देऊ दिली नाही। त्यामुळे संतप्त परीक्षार्थी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेतली। अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे। तर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार परीक्षार्थी महिलांच्या प्रवेशपत्र आणि ओळखपत्रावरील नावामध्ये तफावत असल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी महिलांना विवाह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले होते। ते नसल्यानेच त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। नियमानुसारच सर्व परीक्षार्थींना प्रवेश दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। त्यांच्याशी बात करा तुम्ही। आमचा संबंध आहे काही कसं नाही, संबंध नाही म्हणतोय। तुम्ही आम्हाला एक्झामची गाईडलाईन, तुमचा काय संबंध होता? एक्झाम गाईडलाईन आमची नाही, आमची सुरक्षा देणं आमचं काम गेटच्या आहे। बाहेर कसं आम्हाला आश्वासन बरोबर आहे, दिलं? आतमध्ये जाता येत नाही। तुम्ही आश्वासन काय दिलं? काय मला? दिलं? की तुम्ही बाहेर या, हा, आम्ही बाहेर तुमची लो. मदत करायला आलो. मदत का मग आलो तुम्ही यार. काय मदत केली आमची मी बाहेर त्यांना काढायची? हे पहा, हा? त्यांना सांगितलंय आम्ही तुमचे काय निर्णय आम्ही पटकन घ्या। उस्मानाबाद केंद्र दिलं होतं ना आम्हाला तिथलं, आम्हाला का तर यांनी तिथलंच केंद्र दिलं नाही? त्यांना हे बघा इथे सांगितलंय आधार किंवा पॅन आयडी प्रूफ चालते। मग हे आमच्या पॅन कार्डवर मिस्टरांचं नाव आहे, वडिलांचं नाव आहे, तर ह्यांना काय झालं? आमच्या पेपरला नाही बसू द्यायचे नाही ते सांगा आम्हाला। सगळं संविधान बदला, नवऱ्याचे नाव एका बी मुलींना लावायचं नाही। हा, सगळ्यांनी आपल्या आई वडिलाचं नाव मोठं करायचं। एवढ्या जर अडचणी येत असेल एक तर ह्यांच्यासोबत संसार करा, नवऱ्यासोबत। एवढं छोटं स्वप्न आम्ही बघू शकत नव्हतो। एमपीएससी यूपीएससीला हे चालत नाही रूल्स, आणि आयबीपीएस रूल्स करायला लागले असल्या। एमपीएससी फीस 400 रुपये आहे। हिंगोलीवरून आलेली आहे मी। आज इथे अमरावतीला अंगणवाडी सुपरवायझर ह्या एक्झामसाठी आले होते, पण त्यांनी काही कारणास्तव मला बाहेर काढलं। आणि ते कारण म्हणजे की माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही आणि ह्याच्या अगोदर मी तलाठीची एक्झाम इथेच दिली। त्यावेळेस जे डॉक्युमेंट्स होते तेच डॉक्युमेंट्स ह्यावेळेस पण होते, पण ह्यावेळेस त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट मागितलं। आणि माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यामुळे मी मॅरेज सर्टिफिकेट कसं देऊ शकणार आहे? तर मी तिथं त्यांच्याकडे हे केलं, तक्रार नोंदवली, त्यांना रिक्वेस्ट केली की मी मॅरेज सर्टिफिकेट काढू शकत नाही किंवा त्यांना देऊ शकत नाही, आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर मी घरून मागून घेते, तुम्हाला फोटो दाखवते किंवा कलर प्रिंट पण काढून देते। त्यांनी कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट केली नाही आणि पोलीस प्रशासन बोलून मला खाली हाकलून देण्यात आलं तिथून। आम्हाला 27 फेब्रुवारीला हॉल तिकीटचा मेसेज आला काढून घेण्याचा, आणि त्याच्यावर अशी कुठलीही हे नव्हती। त्याच्यावर फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन ह्या 3 गोष्टी नमूद केलेल्या होत्या, आणि त्यातल्या 3ही मी सोबत आणल्या होत्या, तरी पण मला एक्झाम देऊ दिली नाही। आणि तिथे मला मॅरेज सर्टिफिकेटसाठी फोर्स केला त्यांनी, मॅरेज सर्टिफिकेट दाखवा। जर माझ्या मिस्टरांची डेथ झालेली असेल तर मी मॅरेज सर्टिफिकेट कसं दाखवणार, कोणत्या बेसवर दाखवणार? तरी पण त्यांनी देऊ दिली नाही मला एक्झाम। आणि हेच डॉक्युमेंट असताना मी तलाठ्याची एक्झाम दिली, हे पण मी त्यांना सांगितलं, तरी पण त्यांनी देऊ दिली नाही मला। मी सकाळी 6 वाजतापासून इथं येऊन बसलेली आहे अमरावतीमध्ये, आणि मला पेपरसाठी बसू दिलं नाही। माझ्याकडे माझा हॉल तिकीट आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे, तरी मला एंट्री दिलेली नाही, मला बसू दिला नाही। याचं कारण का? आणि बरेच अशा लेडीज आहेत की त्यांना दुसऱ्या सेंटरमध्ये हेच डॉक्युमेंट असताना त्यांना बसू दिलेलं आहे। मग आमच्यासोबत असा अन्याय का? कालपासून 6 वाजल्यापासून बसचा प्रवास करून आत्तापर्यंत सकाळपर्यंत आम्हाला एक्झाम देता आली नाही। आणखीन पण त्याचं एकच कारण आहे की आमच्याकडे फक्त मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं। ह्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं आधार कार्ड, पॅन कार्ड हे दोन्ही असताना पॅन कार्डवर वडिलांचं नाव आहे, मिस्टरांचं नाव आहे, तरी पण ते प्रूफ मानत नाहीत। आम्ही CO मॅडमकडे गेलो, CO मॅडम म्हटल्या की हे फक्त 50 रुपयाला येतं म्हणे, ह्याचा काही प्रूफ नाही। ह्याचा प्रूफ नसताना तुम्ही फॉर्म भरताना हे कशाला जोडलं? मग आम्हाला फक्त मॅरेज सर्टिफिकेटच जोडायला सांगायचं ना। आता आम्ही इथे पण आलो तहसील ऑफिसमध्ये, इथे पण आम्ही तहसील सरांना बोललो, त्यांनी पण म्हणतात माझ्या हातात काही नाही आहे, IBPSचा पेपर दिला असंच होतं। आणि सेम हीच एक्झाम आज इथे ज्ञानोदय ह्या सेंटरवरती चालू आहे, तिथे सर्वज्ञ सेंटरवरती तिथे ह्याच डॉक्युमेंटवरती ते पेपर देत आहेत। मग आम्ही एवढ्या जणांनी काय अन्याय केला की आम्ही आज पेपर देऊ शकत नाहीत? ह्या IBPS 1000 रुपये फीस घेतं, एवढं आम्हाला तिथून उस्मानाबाद ते अमरावती अक्षरशः विभाग सोडून दुसरीकडे पेपरला यावं लागते, तरीसुद्धा आम्हाला
बस नसते, आम्हाला कशाची सुद्धा सेवा नसते. आम्ही कॅबिनमध्ये बसून येऊन आम्ही आज पेपरला आलोत, तरी सुद्धा आज आम्हाला पेपर देता येत नाही. आता किती वाजलेत मॅडम? 4 वाजलेत. कालपासून आताच्या 4 वाजेपर्यंत आम्हाला आणखीन पाणी का अन्न नाही. ह्या सेंटरवर एक जार नव्हता पाण्याचा आम्हाला पिण्यासाठी. ही IBPSची 1000 रुपये फीस भरलेलीची सोय आहे. गोंधळचा विषय असा आहे की काही लोकांचं लग्ना अगोदरचं नाव जे आहे त्या नावानं फॉर्म भरलेलं आहे आणि लग्नानंतरचं नावामध्ये त्यांचं बदल आहे आणि नाव बदलबाबत अशा सूचना आहे शासनाच्या गाईडलाईनमध्ये. एक तर त्यांनी गव्हर्मेंट गॅजेट त्यांनी शो केलं पाहिजे किंवा मग ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी शो केलं पाहिजे, अशा गाईडलाईन आहेत. त्या गाईडलाईननुसारच या ठिकाणी जे कंपनी आहे TCS कंपनी IBPS ते त्यांना अलाउड करीत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या शासनाच्या गाईडलाईन आहेत तेच आपल्याला फॉलो आपल्याला करावं लागणार आहेत. ते जे आहे ते बाकीचे ID प्रूफ जे आहेत ते बाकीचे ID प्रूफ आहे. जे नाव सेम असेल, ज्या नावाने अर्ज केला असेल त्या नावाच्या बाबतीमध्ये आहे. नाव बदल असेल तर लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचं नाव जर असेल तर त्यासाठी गव्हर्मेंट गॅझेट आणि मॅरेज सर्टिफिकेट हे असे गाईडलाईन आहेत. नाही आता ते कंपनीला जे गव्हर्मेंटचे गाईडलाईन आहेत त्याच्यामध्ये जे बसणार आहेत त्यांना ते अलाव करणार आहेत. याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.